नमस्कार श्रोते हो. तुम्ही ऐकताय दीपक रेगे कथाकथन चॅनलवर अभय बापट लिखित इन्शुरन्स ही कादंबरी. श्रोते हो, मागच्या भागात म्हणजे 8व्या भागात आपण पाहिलं की लोचनाला तिच्या सावत्र आईबद्दल थोडा संशय निर्माण झालेला आहे तिच्या मनामध्ये. ती आली, हिमांशूला भेटली. हिमांशू नंतर पुन्हा तिला भेटला. त्यावेळेला ती निलय निलंगेचा विषय मात्र टाळत होती आणि नंतर मात्र हिमांशूने ठरवलं की निलय निलंगे नेमका कोण आहे हे लोचनाकडनं आपण काढून घेऊयात, बघूयात काय होत आहे. हिमांशू हळदणकरच्या डोक्यात दुसराच प्रश्न फिरत होता की हा निलय निलंगे नेमका कोण आहे आणि ते लोचनाला न कळता त्याला शोधायचं होतं. तो तिला म्हणाला, मला एक सांग, तुझं आणि त्या निलय निलंगेचं नेमकं काय झालं? मी आधीच सांगितलं आहे, मला त्याच्याबद्दल बोलायचंच नाही आहे. तुझी त्याच्याशी ओळख झाली तरी कशी? करुणामुळे. करुणामुळे? हां, त्याचे वडील डॉक्टर होते. मी तुम्हाला सांगितलं ना, करुणा आधी नर्स होती. एका नव्या असोसिएशनबद्दल बोलायला तो तिला भेटायला आला, पण मग त्याला माझ्यात रस वाटायला लागला आणि त्यांनी घरात येणंच बंद करून टाकलं. मग करुणाला समजलं की मी त्याला भेटते आहे आणि तिने बाबांना त्याच्याबद्दल भयानक काहीतरी गोष्टी सांगितल्या आणि मग मला त्याला भेटायचं नाही असा हुकूम आला. पण तरीही मी त्याला भेटत राहिले. का बरं? कारण मला जाणवत होतं की यामागे काहीतरी आहे, पण ते काय आहे हे मला कधी कळलंच नाही जोपर्यंत काय. पण ती बोलायची लगेच थांबली आणि म्हणाली, नाही, पुढे नाही बोलायचं. मी सांगितलं ना, आता मी तो विषय सगळा संशयसुद्धा सोडून दिलेला आहे. नाही, पण जोपर्यंत काय? जोपर्यंत बाबा मेले नाहीत. आणि मग अगदी अचानक त्याला माझ्यात रसच उरला नाही असं वाटायला लागलं आणि तो करुणाच्या बरोबर फिरायला लागला. हां, आणि लोचना त्याच्याकडे पाहत राहिली. मी काय विचार केला असेल हे तुम्हाला समजत नाही का? माझ्या तोंडूनच वदवून घ्यायचं आहे का? हळदणकर काही बोलला नाही. ती हळू आवाजात म्हणाली, मला वाटलं कदाचित त्यांनी दोघांनी मिळून हे केलेलं असणार. तो माझ्यासोबत फिरत होता, ते फक्त एक आडोसा म्हणून. कशासाठी ते मला तेव्हा माहिती नव्हतं. कदाचित करुणाला भेटण्यासाठी, काही गडबड झाली तर संशय टाळण्यासाठी. हळदणकरने तिच्याकडे बारकाईनं बघितलं. पण त्या रात्री तो तुझ्यासोबत असणार होता ना? हो, असं ठरलं होतं. युनिव्हर्सिटीत एक डान्स होता, मी तिथे गेले होते आणि तो मला तिथे भेटणार होता. पण त्यांनी निरोप पाठवला की तो आजारी आहे, तो येऊ शकणार नाही. बरं, मग मी बसनी जाऊन एक सिनेमा बघितला आणि हे मी कोणाला सांगितलेलं नाही आहे. तो आजारी म्हणजे त्याला खरंच सर्दी झाली होती, भयंकर सर्दी. पण प्लीज यापुढे मला याबद्दल नका ना बोलायला लावू. ती जवळजवळ विनवणीच्या सुरात बोलत होती. मी हे सगळं डोक्यातनं काढून टाकायचा प्रयत्न करते आहे. आता हळूहळू मला वाटायला लागलं आहे की कदाचित हे खरं नसेल सुद्धा. त्याला करुणाला भेटायचं असेल तर तो त्याचा प्रश्न आहे ना. मला त्याचा त्रास होतो हे मात्र खरं आहे. मी नाही म्हणाले तर ते खोटं ठरेल, पण त्याचा अर्थ असा नाही की मी त्याच्याबद्दल अशा गोष्टी विचाराव्यात, ते चुकीचं होईल. हळदणकर शांतपणे म्हणाला, ठीक आहे, आपण याबद्दल यापुढे बोलणार नाही. त्या रात्री हळदणकर बराच वेळ अंधारात बसून राहिला. त्यांनी एका माणसाचा खून केलेला होता, पैशासाठी आणि एका स्त्रीसाठी. पण आता त्याच्याकडे ना पैसे होते ना ती स्त्री. ती स्त्री म्हणजे सरळ खुनी होती, थंड डोक्याची. आणि त्या स्त्रीने हळदणकरला अगदी मूर्ख बनवलेलं होतं. दुसऱ्या पुरुषासाठी तिने हळदणकरचा प्याद्यासारखा वापर करून घेतला होता
आणि त्याच्याविरुद्ध तिच्याकडे एवढं होतं की ती त्याला सहज फासावर चढवू शकत होती. आणि जर तो पुरुषही या सगळ्या सामील असेल तर मग हळदणकरला संपवायला आता दोघे जण होते. अंधारात बसल्या बसल्या हळदणकरला अचानक हसू फुटलं, वेड्यासारखं, हिस्टेरिकल. मग त्याच्या डोळ्यांसमोर लोचना आली, ती गोड निरागस मुलगी. आणि आपण तिच्यासोबत काय केलंय याची जाणीव त्याला छळायला लागली. तो मनातल्या मनात हिशोब करायला लागला. लोचना 19 वर्षांची, तो स्वतः 34चा, म्हणजे 15 वर्षांचं अंतर. मग त्याच्या मनात विचार आला, ती जर आता जवळजवळ 20ची असेल तर फरक फक्त 14 वर्षांचा उरेल. आणि अचानक तो सरळ उठून बसला. त्याने दिवा लावला, कारण त्याला अचानक समजलं होतं या विचारांचा अर्थ काय आहे. हळदणकर लोचनाच्या प्रेमात पडलेला होता. करुणाने लगेच विम्याचा दावा दाखल केला, पण कृतज्ञ किरपेकरने तो थेट नाकारला, कारण अपघात झाल्याचंच सिद्ध झालेलं नव्हतं असं त्याचं म्हणणं होतं. मग तिने नेहमीप्रमाणे तिच्या नवऱ्याचे व्यवहार पाहणाऱ्या वकिलामार्फत कोर्टात केस दाखल केली. त्या दरम्यान ती सतत हिमांशू हळदणकरला फोन करत राहिली, साधारण अर्धा डझन वेळेला तरी. प्रत्येक वेळी एखाद्या मेडिकल स्टोअरमधून फोन. हळदणकर तिला काय करायचं ते सांगत होता. खरं तर ना तिचा आवाज ऐकला की त्याला अक्षरशः मळमळ यायची, पण आता मागे हटण्याचा प्रश्नच नव्हता. त्यांनी तिला सावध केलं, कंपनी फक्त आत्महत्या नाही तर इतरही शक्यता तपासेल आणि त्यामध्ये खुनाचाही विचार होऊ शकतो, हे सुद्धा त्यांनी तिला सांगितलं. सगळं काही उघड केलं नाही, पण कोर्टात साक्ष द्यायला उभी राहिलीस तर तयार राहा, एवढं मात्र त्यांनी स्पष्ट केलं. पण करुणावर त्याचा काहीही परिणाम झाला नाही. उलट ती अशी वागत होती की जणू काही खून वगैरे काही झालेलंच नाही आहे आणि कंपनी मुद्दाम तिचा दावा अडवतीये. हळदणकरच्या दृष्टीने हे चांगलंच होतं. माणसाच्या स्वभावाची, विशेषतः स्त्रीच्या स्वभावाची ही एक वेगळीच बाजू होती. पण मोठ्या वकिलांच्या चौकशीत टिकून राहण्यासाठी तिची हीच मानसिक अवस्था उपयोगी पडणार होती. ती तिच्या गोष्टीवर ठाम राहिली तर कृतज्ञ किरपेकर कितीही खोदून काढो तिचं काही बिघडणार नाही असं हळदणकरला वाटत होतं. असं करत करत जवळपास महिना निघून गेला. खटल्याची तारीख लवकरच, म्हणजे पावसाळा ओसरल्यावर येणार होती. त्या महिनाभरात आठवड्यातून 3-4 रात्री हळदणकर लोचना निरगुडकरला भेटत होता. ती ज्या छोट्याशा अपार्टमेंटमध्ये राहायची तिथून तो तिला घेऊन जायचा, कधी डिनरला, कधी लांब ड्राईव्हला. तिच्याकडे स्वतःची गाडी होती, पण बहुतेक वेळा ते हळदणकरच्याच गाडीतून फिरायचे. हळदणकर पूर्णपणे तिच्या प्रेमात पडला होता. तिच्या बाबतीत त्यांनी जे केलं होतं त्याचं ओझं कायम त्याच्या मनावर होतंच. तिला कळलं तर काय होईल हा विचार त्याला खात होता. पण फक्त अपराधीपणामुळे तो तिच्याकडे ओढला गेला नव्हता. तिच्यात एक निरागस गोडवा होता. दोघे एकत्र असले की सगळं अगदी सहज आनंदात जायचं. किमान हळदणकरला तरी तसं वाटायचं आणि तिलाही तसंच वाटतंय याची त्याला खात्री होती. पण एका रात्री सगळं बदललं. समुद्रकिनाऱ्याच्या रस्त्यावर शहरापासून थोडं लांब ते गाडी पार्क करून बसलेले होते. चंद्र हळूहळू समुद्रावरून वर येताना दिसत होता. वातावरण अगदी शांत होतं. चंद्र वर आला तशी लोचनानं हलकेच हळदणकरचा हात हातात घेतला.
पण लगेच परत सोडूनही दिला. नाही नाही, मी असं करू नये. का? हळदणकरनी विचारलं. ती थोडी थांबली. खूप कारण आहेत. तुझ्याशी प्रामाणिक नाही आहे मी. मी काही तक्रार केली आहे का? तुला मी आवडते ना. मी वेडा झालो आहे तुझ्यासाठी. मलाही तू खूप आवडतोस हिमांशू. हिमांशू, गेल्या आठवड्यात, म्हणजे गेल्या काही आठवड्यात तू नसतास तर मी काय केलं असतं माहिती नाही. पण पण काय? सांगितलं तर तुला वाईट वाटेल. तरीही सांग. ती हळू आवाजात म्हणाली. निलयबद्दल आहे. हळदणकर शांत राहिला, फक्त हुंकारला. तो अजूनही माझ्यासाठी खूप महत्वाचा आहे. तू त्याला भेटलीस? नाही. हिमांशू हळदणकरनं समजवण्याच्या सुरात म्हटलं, हे सगळं निघून जाईल. मला तुझा डॉक्टर समज. थोडा वेळ दे, मी सगळं ठीक करतो. ती थोडं हसली. छान डॉक्टर आहेस तू, पण. हळदणकर चिडून म्हणाला, आता पुन्हा पण. ती थोडी गोंधळली. मी त्याला पाहिलंय. हळदणकर दचकला. असं? मी खोटं बोलले नाही आत्ताच. मी त्याच्याशी बोलले नाही. त्याला माहितीही नाही मी त्याला पाहिलं. पण. हळदणकर हसला. तुझ्याकडे खूप पण आहेत. ती अचानक गंभीर झाली. हिमांशू, त्यानं हे केलं नाही. हळदणकर गोंधळला. काय? ती आता थरथरत होती. काल रात्री मी त्यांचा पाठलाग केला. आधीही केलाय. मी अक्षरशः वेडी झाले होते. पण काल पहिल्यांदाच मला त्यांचं बोलणं ऐकायला मिळालं. ती पुढे सांगायला लागली. ते दोघं एका टेकडीवर जाऊन गाडी थांबवून बोलत होते. निलय तिच्यावर पहिल्यापासून प्रेम करत होता असं तो सांगत होता. पण त्यापेक्षा महत्त्वाचं म्हणजे पैशांबद्दल चर्चा. ती हळदणकरकडे बघत म्हणाली, जर त्यांनी दोघांनी मिळून हे केलं असतं तर त्याला पैसे द्यावे लागले असते ना. हळदणकर म्हणाला, हो तसं वाटतंय खरं. पण त्यांनी त्याबद्दल एक शब्दही नाही काढला. तिथेच मला कळलं की तो यात सहभागी नाहीये. त्याला काहीच माहिती नाहीये. आता मात्र ती पूर्ण खात्रीनं बोलत होती. हिमांशू, याचा अर्थ समजतोय तुला? त्यांनी हे केलं नाही. हळदणकरला तिचं म्हणणं पूर्ण समजत नव्हतं. पण तिने काहीतरी मोठं ओळखलंय हे त्याला जाणवत होतं. लोचना, हे बघ, मला नीट कळत नाहीये, ती ठामपणे म्हणाली. मी कधीच ही गोष्ट सोडली नव्हती. थोड्या वेळासाठी स्वतःला समजावलं होतं. पण आता खात्री झाली आहे हे सगळं तिनेच केलं आहे. आणि आता मी तिला सोडणार नाही. काय करणार आहेस तू? ती संतापून म्हणाली. ती तुझ्या कंपनीवर केस करतीये ना? ठीक आहे, तू काळजी करू नकोस. मी कोर्टात येणार, तुझ्या बाजूला बसणार, तिला काय विचारायचंय ते मी सांगणार. हळदणकर घाबरला. लोचना, अगं थांब. पण ती ऐकायला तयारच नव्हती. माझ्याकडे अजून खूप काही आहे, मी सगळं सांगणार. एकदा मी तिला तिच्या खोलीत पाहिलं होतं. लाल रेशमी कपडे घालून, चेहऱ्यावर विचित्र मेकअप,
हातात सुरा घेऊन आरशासमोर काहीतरी करत होती, तेही सांगणार आहे मी. ती थांबलीच नाही पुढे सांगायला. आणि बाबांच्या मृत्यूपूर्वी आठवडाभर आधी ती काळ्या साड्या बघत होती दुकानात, हे सुद्धा मी सांगणार आहे. तिला वाटतंय मला काही माहीत नाही. हळदणकर घाबरून म्हणाला, अगं पण कोर्टात असं काही विचारू देणार नाहीत. ती जवळजवळ ओरडलीच. त्यांनी नाही विचारलं तरी मी विचारणार आहे. कोर्टात उभी राहणार, सगळ्यांसमोर सांगणार आहे मी. कुणीही मला थांबवू शकत नाही. गरज पडली ना तर तिचा गळा पकडून तिच्याकडून मी सत्य बाहेर काढीन, पण तिला कबूल केल्याशिवाय राहणार नाही. कबूल करून घेईनच मी तिच्याकडून, वाटेल ते झालं तरी. लक्षात ठेव. करुणाला मारायचा निर्णय हळदणकरनं नेमका कधी घेतला हे त्यालाच ठामपणे सांगता येत नव्हतं. पण त्या समुद्रकिनाऱ्यावरच्या रात्रीनंतर, ज्या रात्री तो लोचना निरगुडकर सोबत बसून चंद्र उगवताना बघत होता, त्याच्या मनाच्या कुठल्या तरी कोपऱ्यात हा विचार घट्ट बसला होता. करुणाला तो संपवणारच, कारण ती त्याच्याबद्दल खूप काही जाणून होती. आणि अशी गुपितं 2 जणांकडे असली तर या जगात दोघांसाठी जागा राहत नाही. पण कधी, कुठे आणि कसं हे त्यानं त्या रात्रीनंतरच ठरवलं. कारण एक गोष्ट त्याला असह्य वाटत होती की कोर्टात लोचनाने नाटक केलं आणि त्याच्या उत्तरादाखल करुणानं सगळं खरं उघडं केलं तर आणि हा विचार त्याला सहन होत नव्हता. खरं तर लोचनाबद्दल त्याला नेमकं काय वाटत होतं हे तो स्वतःलाच नीट समजावू शकत नव्हता. करुणाबद्दलचं आकर्षण वेगळंच होतं, एक विचित्र अस्वस्थ करणारी ओढ. पण लोचनासोबत असताना त्याला जे वाटायचं ते पूर्णपणे वेगळं होतं. तिच्यासोबत असताना मनाला एक शांत, गोड स्थैर्य मिळायचं. कधीकधी दोघं तासभर गाडी शांत बसायचे, एक शब्दही न बोलता, आणि तरीसुद्धा सगळं अगदी पूर्ण वाटायचं. हळदणकरला त्यांनी केलेल्या कृत्याचा तिटकारा वाटत होता, पण त्याचवेळी एक विचार त्याला वारंवार छळत होता. जर लोचनाला कधीच सत्य कळलं नाही तर मग कदाचित तो तिच्याशी लग्न करू शकला असता आणि सगळं मागे टाकून आयुष्य शांतपणे जगू शकला असता. पण त्यासाठी एकच मार्ग होता. ज्यांना सत्य माहिती आहे ते सगळे संपवणं. लोचनानं सांगितलेल्या गोष्टींमधनं त्याला एक गोष्ट स्पष्ट झाली. आता फक्त एकच अडथळा उरला होता, आणि तो म्हणजे करुणा. आणि लोचनानं कोर्टात काय करायचं ठरवलं होतं ते ऐकून त्याला अजूनच खात्री पटली. वेळ हातातून निसटण्याआधी हे काम करायला लागणार आहे. पण हळदणकर इतक्यावर थांबणारा नव्हता. निलय निलंगे पुन्हा येऊन लोचनाला त्याच्यापासून हिरावून घेईल असं तो होऊ देणार नव्हता. उलट सगळा संशय त्याच्यावर जाईल अशी त्याची योजना होती. पोलिसांना फसवणं अवघड असतं हे त्याला माहिती होतं, पण लोचना मात्र कधीच पूर्ण खात्रीनं सांगू शकणार नव्हती की निलयनी हे केलेलं नाही. आणि जर तिला असं वाटलं की त्यांनी एक खून केला तर दुसराही त्याच्याच माथी मारणं तिच्यासाठी काही कठीण नव्हतं. दुसऱ्या दिवशी तो ऑफिसमध्ये गेला. नेहमीची कामं उरकली. फाईल क्लार्कला बाहेर पाठवलं आणि निलय निलंगेचा फोल्डर काढून ठेवला. त्या फोल्डरमध्ये त्याच्या गाडीची एक चावी होती.
त्यांच्या फायनान्स कंपनीत एक नियम होता, कर्ज घेताना ग्राहकानं गाडीची एक चावी कंपनीकडे ठेवायची. त्यामुळे गरज पडल्यास गाडी जप्त करणं सोपं जात असे. निलयनीही कर्ज देताना तशी चावी त्याच्याकडे दिलेली होती. हळदणकरनी ती चावी अलगद काढली आणि दुपारच्या जेवणाच्या वेळी बाहेर जाऊन त्या चावीची डुप्लिकेट बनवून आणली. परत आल्यावर त्यांनी मूळ चावी पुन्हा जागेवर ठेवली, फोल्डर फाईलमध्ये ठेवला. ऑफिसमधल्या कुणालाही कळलं नाही की तो फोल्डर कधी बाहेर काढला गेला होता. आता पुढचं काम होतं करुणाशी संपर्क साधणं. पण तो तिला फोन करू शकत नव्हता. तिने फोन करायची वाट बघणं भाग होतं त्याला. 3 रात्री तो घरीच थांबला. 4थ्या रात्री फोन वाजला. करुणा, मला तुला भेटायचं आहे, हळदणकर म्हणाला. ती म्हणाली, आत्ता आठवलं होय तुला? कारण तुला माहिती आहे, पण आता लक्ष दे, आपण भेटायला हवं आहे. या केसबद्दल बोलायचं आहे. त्यानंतर मला वाटतं आपल्याला काही धोका राहणार नाही. ती थोडी घाबरली. पण आपण भेटू शकतो? तूच म्हणाला होतास ना? पण परिस्थिती बदलली आहे. तुझ्यावर लक्ष ठेवणारे लोक कमी झालेत. आधी 3 शिफ्टमध्ये माणसं होती, आता फक्त एकच आहे. तोही रात्री 11 वाजता निघून जातो. खरंच सांगतोयस? हां, खर्च कमी करायला त्यांनी लोक कमी केलेत, त्यामुळे आपल्याला 11 नंतर भेटावं लागेल. ठीक आहे, मग ये घरी. नाही, तो धोका आपण घेऊ शकत नाही. तू उद्या रात्री 12 वाजता बाहेर निघ, गाडी घेऊन निघ. पण 11च्या आधी सगळं आटोपून टाक. घरात दिवे बंद करून टाक. जणू तू झोपली आहेस असं भासव. हळदणकरचं खरं कारण वेगळंच होतं. जर निलय निलंगे त्या रात्री तिच्यासोबत असणार असेल तर तो आधीच निघून जावा, हे त्याला हवं होतं. उरलेलं सगळं तो बनवत होता. 1 शिफ्ट, 2 शिफ्ट, काहीही खरं नव्हतं. त्याला फक्त इतकंच हवं होतं की करुणाला वाटावं ती सुरक्षित आहे. ठीक आहे, कुठे भेटूया? हळदणकरनं ठिकाण सांगितलं. शहराबाहेरचं एक शांत, झाडीत लपलेलं ठिकाण. तिथे मी आधी पोहोचेन. तू आलीस की लगेच गाडीत बस. बरोबर 12:30. आणि बाहेर पडताना गॅरेजचं दार बंद करायला विसरू नकोस. ठीक आहे हिमांशू, मी येईन. हळदणकर थोडा थांबला. आणि मी गाडी बदलली आहे बरं का. आता एक लहान गडद निळी गाडी आहे माझ्याकडे. ती क्षणभर थांबली. निळी गाडी? हो, निळी गाडी. ती हलकसं हसली. मजेशीर आहे. हळदणकरला त्याचा अर्थ कळला नाही. गेल्या महिनाभरात ती ज्या निळ्या गाडीत फिरत होती तीच गाडी होती ती. पण हे त्याच्या लक्षात आलं नाही. ठीक आहे, उद्या रात्री, ती म्हणाली. हो, मी तुला भेटायला आतुर झाली आहे. मी सुद्धा. फोन ठेवला. श्रोते हो, हा होता 9वा भाग अभय बापट लिखित इन्शुरन्स या कादंबरीचा. आता हिमांशूनी ठरवलं आहे करुणाला मारून टाकायचं. बघूयात काय होतंय. भेटणारच आहेत ते रात्री. आपणही भेटूयात उद्या. काय घडतंय हे ऐकण्यासाठी दीपक रेगे कथाकथन चॅनलवर. नमस्कार.